नमस्कार. आज आपण बनवणार आहोत टोमॅटो पापडी. तुम्ही बघू शकता किती क्रंची आणि कुरकुरीत अशी पापडी होते. लहान मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा मधल्या वेळेत काही खावंसं वाटलं तर आपण ही पापडी अगदी सहज 15 दिवसासाठी बनवून ठेवू शकतो. चला तर मग पापडी कशी करायची ते पाहूया. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत टोमॅटो पापडी. त्यासाठी इथे आपण साहित्य घेतलेलं आहे. मैदा, इथे मी टोमॅटो शिजवून त्याची प्युरी करून घेतलेली आहे. जिरं, काळी मिरी पावडर, लाल मिरची पावडर, मीठ आणि तेल. सर्वप्रथम आपण खोलगट असं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मैदा काढून घेऊया. यामध्ये घालून घेणार आहोत जिरं, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर आणि हे जे तेल आहे हे आपण गरम करून पिठामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण हे गरम करून घेतलेलं तेल यामध्ये घालून घेऊया. चमच्याने सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. आता आपण हाताच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व पिठाला तेल लावून घेऊया. गरम तेल घातल्यामुळे आपल्या टोमॅटो पापडी छान कुरकुरीत होते आणि 15 दिवस तरी टिकते. आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत टोमॅटो प्युरी आणि टोमॅटो प्युरी घालूनच आपण मैदा भिजवून घेणार आहोत. इथे आपलं सर्व पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे चपातीच्या साइजचे गोळे करून घेऊया. आणि आता आपण पोलपाटावर थोडंसं पीठ घेऊन ह्याच्या पोळ्या लाटून घेऊया. इथे मी एक गोळा घेतलेला आहे. पिठाचा वापर न करता देखील आपली पोळी छान लाटली जाते. पिक्के आणि लाल असणारेच टोमॅटो जास्त करून वापरायचे, त्यामुळे आपल्या पापडीला खूप छान रंग येतो. आता आपण इथे मी करंजीचा चमचा घेतलेला आहे. त्याच्या साहाय्याने आपण आपल्याला हवा त्या आकाराच्या पापड्या तयार करून घेऊ शकतो. इथे मी उभ्या रेषेत पापड्या तयार केलेल्या आहेत. आता साईज कमी करण्यासाठी मी त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. चला तर मग आता ह्या तळून घेऊया. इथे आपण गॅसवर कडे तेल तापत ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित तापलं की आपण पापड्या तळून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण ह्याच्यात पापड्या आपल्या तळून घेणार आहोत. दोन्ही साईडतून व्यवस्थित परतून आपण या पापड्या आपल्या तळून घेऊया.
दोन्ही साईडून आपल्या पापड्या छान भाजलेल्या आहेत. आता आपण त्या काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान कुरकुरीत अशा आपल्या पापड्या दिसत आहेत आणि आवाजावरून तुमच्या लक्षात येईलच किती क्रंची झाल्या आहेत. तयार आहेत आपल्या टोमॅटो पापड्या. अशा प्रकारे आपण सगळ्या पापड्या तयार करून घेऊया. तयार आहे आपली टोमॅटो पापडी. किती छान कुरकुरीत झाली आहे आणि किती क्रंची झाली आहे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.